नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज मी बनवतोय प्रॉन्स चिली आणि ती पण रेस्टॉरंट स्टाईलमध्ये। त्यासाठी मी पोचलो विरारच्या मच्छी मार्केटमध्ये। विरारच्या मच्छी मार्केटमध्ये मच्छीवालीकडून मस्तपैकी आम्ही मीडियम साईजची, म्हणजे एकदम मोठी पण नाही आणि एकदम छोटी पण नाही, मीडियम साईजची आम्ही कोलंबी घेतली। ही पाहू शकता कोलंबी, फार सुंदर कोलंबी मिळाली होती आम्हाला आणि जवळजवळ 1 किलोपर्यंत कोलंबी होती। कोलंबीला मस्तपैकी आम्ही साफ करून घेतलं, आतमधला तो धागा असतो तो काढून घेतला। त्यानंतर 2 ते 3 वेळा मस्तपैकी धुवून घेतलं। धुवून घेतल्यानंतर पहिल्यांदा त्याच्यामध्ये आम्ही सोया सॉस टाकला। त्याच्यानंतर थोडा 1 ते 1.5 स्पून चिली सॉस टाकला आणि चिली सॉस नंतर मग थोडंसं व्हिनेगर त्याच्यामध्ये थोडंसं ॲड केलं। पावसाचं थोडंसं व्हिनेगर आहे त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर एक अंडा पूर्णपणे त्याच्यामध्ये फोडून टाकला, कारण अंडा टाकल्याने चांगला त्याला फ्राय चांगला होतो। चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि हे जे पूर्ण मिश्रण आहे ते एकजीव करून घेतलं, कारण हे तिन्ही जे सॉस आहेत ना मित्रांनो ते कोलंबीला पूर्णपणे त्याच्यामध्ये मिसळणं फार महत्त्वाचं आहे। कारण एकदा त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ॲड केल्यानंतर मग ते मिक्स करणं थोडंसं कठीण होऊन जातं, म्हणून आधीच 2.5 चमचा मी कॉर्नफ्लॉवर टाकला आणि 2.5 चमचा मैदा टाकला, दोन्ही सेम टाकलं, पाहू शकता। त्याच्यानंतर मग आलं लसूणची थोडीशी पेस्ट, म्हणजे 1 टीस्पून आलं लसूणची पेस्ट टाकली। आलं लसूणची पेस्ट त्याच्यानंतर थोडासा एक फ्लेवरसाठी एक लाल पावडर होती, म्हणजे तिखा लाल, ती थोडी टाकली। कारण तुम्हाला जर तिखा लाल वापरायचा नसेल तर तुम्ही चिली म्हणजे मिरचीची पावडर देखील वापरू शकता किंवा मिरची बारीक वाटून देखील वापरू शकता, त्याने देखील चांगला फ्लेवर येऊ शकतो। आणि मस्तपैकी हे पूर्ण मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं। एकजीव करत असताना मग तेवढं लक्षात ठेवायचं की जो चमचा किंवा हाताने तुम्ही मिक्स कराल ते हलक्या हाताने करायचं। जर जोराजोराने केलात तर कदाचित थोडंसं त्या प्रॉन्स हे तुटू शकतात किंवा थोडंसं त्याला कुठेतरी कट लागू शकतो। त्याच्यामुळे थोडंसं हलक्या हाताने मिक्स करायचं। आणि कॉर्नफ्लॉवर आणि जे मैद्याचा जो आटा आहे तो कुठेतरी गट्टे राहू नयेत यासाठी पूर्ण एकदम त्याला एकजीव करून घ्या। आणि त्याच्यानंतर कमीत कमी 1 ते 1.5 तास याच मिश्रणाला की या प्रॉन्सला थोडंसं कुठेतरी फ्रीजमध्ये किंवा बंद करून एका मॅरिनेशनसाठी ठेवू शकता। आणि मॅरिनेशन ठेवल्यानंतर जो पूर्ण जो आपण बनवलेला मसाला आहे किंवा पूर्ण जे हे बॅटर आहे ते पूर्ण आहे ना प्रॉन्सच्या आतमध्ये जाऊन मस्तपैकी त्याला कोटिंग तयार होते। तोपर्यंत आपण या वेळेमध्ये आपण कटिंग करून घेऊया सर्व। मी शिमला मिरची कटिंग करून घेतो आहे, कारण चिलीसाठी ही फार महत्त्वाचा घटक आहे। आणि शिमला मिरची पण कटिंग करत असताना मित्रांनो अशा प्रकारेच कटिंग करा, कारण ती जेव्हा तुम्ही सर्व करता किंवा जेव्हा तुम्ही ते खायला घेता तेव्हा तुम्हाला ती खाताना देखील फार बरं वाटलं पाहिजे, कारण जर मोठे मोठे पीस असतील तर खायला मजा येत नाही। त्याच्यानंतर जी महत्त्वाचा घटक आहे तो लसूण देखील आम्ही आमच्या त्या पॉटमध्ये बारीक करून घेतला। आणि जी चिली आहे म्हणजे जी मिरची आहे तिखट मिरची ती अशा प्रकारे तुम्ही कापून घ्या, कारण जर एकदम छोट्या किंवा बारीक प्रकारच्या तुम्ही मिरच्या जर कापल्या तर कदाचित तुमच्या दाताखाली येण्याची शक्यता असते आणि दाताखाली आल्यानंतर तुम्हाला लगेचच थोडंसं तिखटपणा जाणवू शकतो। चला तर मी आता फ्राय करून घेतो आहे। तेल गरम झालेलं होतं मस्तपैकी,
मी या ठिकाणी प्रॉन्स ते आहे ते चमच्याने सोडत आहे. तुम्ही हाताने देखील सोडू शकता, ते प्रत्येकाचं चॉईस आहे. गॅसचा फ्लेम लोच ठेवा, जास्त फास्ट ठेवू नका, कारण जर गॅसचा फ्लेम तुम्ही फास्ट ठेवलात तर प्रॉन्स जे आहेत ते खालच्या साईडने आता पूर्ण जळण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे गॅसचा फ्लेम थोडासा कमीच ठेवा. बघा सुंदरपैकी कोटिंग आलं आहे. प्रॉन्स देखील फार सुंदर या ठिकाणी दिसत आहेत. कलर देखील फार सुंदर आला आहे. थोडंसं अशा प्रकारचा जो हे झारा मारून आहे ना, तुम्ही ते प्रॉन्स पूर्ण सेपरेट करू शकता. प्रॉन्स फ्राय होईपर्यंत मी अद्रक कापायला घेतलं होतं, कारण अद्रक पण देखील फार महत्त्वाचा घटक आहे या चिलीच्या रेसिपीमध्ये. अद्रक बघा अशा प्रकारे तुम्ही कटिंग करून घेऊ शकता, अगदी बारीक. तर तुम्ही चॉपरमध्ये जरी कटिंग केला तरी पण चालू शकतं. मला हाताने करायची प्रॅक्टिस आहे, त्याच्यामुळे मी हाताने बारीक केला आहे. लसूण देखील लसूण, मिरची, अद्रक आणि शिमला मिरची. बघा प्रॉन्स देखील आता सुंदर फ्राय झालेले आहेत. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही प्रॉन्स फ्राय करून घ्या. थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत तो फ्राय करून घ्या. अशा प्रकारे मित्रांनो प्रॉन्स तुम्ही फ्राय करून घ्या. अशा प्रकारे फ्राय झाल्यानंतर समजा तुम्हाला वाटत असेल की अजूनपर्यंत त्याला कडकपणा आलेला नाही, तर अजून थोडा वेळ त्याला फ्राय करा. थोडा वेळ फ्राय केल्यानंतर त्याला फार सुंदर मग कलर बघा किती फार सुंदर आला आहे. त्याच्यानंतर आत्ता मी चिली करण्यास सुरुवात केली. चिली करत असताना तुम्ही मित्रांनो अशा प्रकारचा पॅन घेऊ शकता, आणि पॅन घेतल्यानंतर पूर्णपणे त्या पॅनला ऑइल जे आतून कोट झालं पाहिजे. कारण काय होतं की आपण जेव्हा त्याच्यामध्ये अद्रक, लसूण ह्या सगळ्या गोष्टी टाकत असतो तेव्हा त्या कुठेतरी ते त्या पॅनला खालून चिपकलं नाही पाहिजे, म्हणून तो पूर्ण आतून तुम्ही त्याला पूर्ण कोट करून घ्या ऑइलने. आता पहिल्यांदा आपण मिरची टाकूया. त्यानंतर मग अद्रक, त्यानंतर लसूण देखील आम्ही अशा प्रकारे बारीक चॉप करून घेतली होती. त्यानंतर हे मिश्रण थोडंसं मिक्स करून घ्या अशा प्रकारे. जर वाटलंच की तेल त्याच्यामध्ये थोडंसं कमी आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये तेल ॲड करा. आम्हाला जास्त ऑइली खायची सवय नाही किंवा आम्ही जास्त ऑइली खात नाही, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये पहिल्यापासूनच ऑइल कमी टाकलं आहे. तर तुम्हाला जर थोडंसं ऑइली पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तेल थोडंसं ॲड करू शकता. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची ॲड करूया, कारण शिमला मिरची ॲड केल्यानंतर थोडंसं त्या ठिकाणी शिमला मिरचीला शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, किंवा त्याला वाफवण्यासाठी थोडासा वेळ लागतो. आणि ह्याला शिमला मिरचीला जास्त शिजवण्याची काही गरज नाही आहे. जोपर्यंत आपला तो त्याच्यामध्ये कोलंबी टाकेपर्यंत आणि त्याच्यामध्ये सॉस टाकेपर्यंत ते शिमला मिरची शिजून तयार असते. आणि थोडीशी जरी कच्ची राहिली तरी पण मित्रांनो काही टेन्शन घेऊ नका, कारण शिमला मिरची आपल्या शरीराला देखील चांगली असते. थोडंसं अद्रक आणि लसूण असल्या कारणाने थोडंसं कुठेतरी टोपाला थोडं चिपकत होतं. आत्ता वेळ आहे याच्यामध्ये थोडासा सोया सॉस, थोडासा चिली सॉस आणि थोडंसं व्हिनेगर. आणि ही मित्रांनो चिली बनवण्याची फायनल स्टेप आहे. थोडंसं व्हिनेगर ॲड करतो मी. व्हिनेगर ॲड करत नाही तोपर्यंत, कारण तो खट्टास व्हिनेगरमध्ये असतो तो फार सुंदर येतो.
आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूया, कारण थोडासा आता बघा त्याच्यामध्ये थोडासा कुठेतरी शिमला मिरचीला 100% नक्की या ठिकाणी हलकंसं पाणी सुटणार आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं चिली सॉस कमी पडला होता, तो आपण त्याच्यामध्ये ॲड केला. आता आपण जी फ्राय केलेली जी कोलंबी होती, फ्राय केलेले प्रॉन्स होते, ते आपण त्याच्यामध्ये ॲड करूया. मस्तपैकी त्याला पूर्ण चिल्ला अशा प्रकारे तुम्ही टॉस करू शकता किंवा अशा प्रकारे चमच्याने त्याला मागे पुढे देखील करू शकता. मला तेवढं टॉस करता येत नाही, कारण घरचा गॅस आहे किंवा तेवढी मोठी कढई देखील नाही आहे. त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर ॲड केलं आहे, कारण कॉर्नफ्लॉवर जोपर्यंत ॲड करत नाही तोपर्यंत त्या चिलीला तेवढी मजा पण येत नाही. कॉर्नफ्लॉवर ॲड केल्यानंतर जो फ्लेवर येतो त्याच्यामध्ये हलकासा चिकनापण, त्याने देखील मस्त चिलीचा एकदम रंग किंवा चिलीचा जो टेक्स्चर असतो तो तयार होतो. आणि जवळजवळ आपली प्रॉन चिली तयार आहे. थोडंसं गार्निश करण्यासाठी त्यावरती तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता किंवा तुम्ही त्यामध्ये स्प्रिंग ऑनियन देखील टाकू शकता. माझ्याकडे स्प्रिंग ऑनियन अवेलेबल नव्हता म्हणून मी कोथिंबीर टाकली आहे. तसेच मी बोंबील स्टफ गार्लिक फ्राय देखील केला होता. तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास किंवा ही रेसिपी आवडल्यास शेअर जरूर करा आणि लाईक जरूर करा. कसं आहे म्हणतात? मस्त आहे.